महाराष्ट्र, मी प्रेम पाटील, तुम्ही बघता भारत न्यूज न्यूज। आज एक अशा प्रकारचा एक व्हिडिओ घेऊन आलो तुमच्याकडे जो सर्वीकडे खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो गड किल्ला आहे, जो पुण्यामध्ये आहे, जो की प्रतापगड, त्या प्रतापगडच्या डागडुजीकरणासाठी म्हणून पुरातत्व विभागाकडे काम दिलेलं होतं। त्यांनी अक्षरशः इतकं निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे की त्या ठिकाणी लावलेला जो कळप्पा आहे, जो गड किल्ल्यांना जो सपोर्ट म्हणून जो कळप्पा लावला होता, कळप्प्याच्या साठी जे नटबोल्ट लावलेले असते, नटबोल्ट अक्षरशः हाताने निघत आहे। तेथील स्थानिक नागरिकांनी त्या गोष्टीसाठी संपूर्णरित्या विरोध केला। बघूयात आपण तो संपूर्ण व्हिडिओ व सरकारने या गोष्टीकडे कशा प्रकारे बघावं व अशा प्रकारे जर कुठेतरी शिवप्रेमींच्या भावना जर दुखवण्याचा प्रयत्न सरकारचा असेल तर कुठलीही गोष्ट सकाळी आम्ही या कामावरती आलो होतो। प्रतापगड आमचं घर असल्यामुळे आम्हाला ती काळजी घेणं गरजेचं आहे। सकाळी ज्या कंपनीनी, ज्या प्रतिष्ठाननी गोडम मुंजे आणि नाव काय त्याचं भोसले होते, त्यांनी सांगितलं आम्ही फुल टाईट केलंय, ते फरशी पडणारच नाही, 100 वर्ष त्याला आयुष्य आहे। तर तुम्हाला मी कुठलाही पानं आणला नाही। हे बघा, तुम्ही प्रात्यक्षिक बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, नट निघतात हाताने, हे बघा, हे बघा, नट बाहेर पण निघणार ओढून, हे बघा, हे अशा प्रकारे त्यांनी नट टाईट केलेले। नट निघतो का बघा, म्हणजे नाही हे बघा, हे बघा, हे बघा, 2 दिवसापूर्वी काम केलंय। हे बघा, हे काम झालेलं आहे। बघा काय करायचं, महाराजांच्या किल्ल्याशी खेळणाऱ्या माणसांशी काय करायचं आपण, आणि सांगितलं की सकाळची बाईट पण तुम्हाला आम्ही पाठवतो। हे बघा, अशा प्रकारचं काम, हे अशा प्रकारचं काम, उत्कृष्ट दर्जाचं काम अजून तुम्हाला दाखवतो। म्हणजे आपण महाराजांची अस्मिता म्हणून आपण गड किल्ल्यांकडे बघतो, त्या संस्थेला पैसे देतो आणि त्यांची कामं जर अशा प्रकारे असतील, हे बघा, हे बघा, ह्यांचे, आणि सांगतात की आम्ही पूर्ण टाईट आज व अशा प्रकारे जर कुठेतरी शिवप्रेमींच्या भावना जर दुखवण्याचा प्रयत्न सरकारचा असेल तर कुठलीही गोष्ट करण्याच्या पहिले कृपया करून त्याची शहानिशा करून व स्थानिक त्या ठिकाणचे पुरातत्व विभागाचे जे अधिकारी असतील यांच्यावरती गुन्हे सुद्धा दाखल करण्यात यावे। अशा प्रकारची मागणी सुद्धा मी माझ्या वतीने सुद्धा करतो, माझ्या न्यूज चॅनलच्या वतीने सुद्धा करतो।